घोषणा करू शकतात। याची चर्चा मला असं वाटतं आजच्या बीडच्या डीपीडीसी झाली पाहिजे। हार्वेस्टर आणि पीक विमाचा भ्रष्टाचार एक, दुसरं ऑफिस ऑफ प्रॉफिट ज्याचे कागदपत्र बीड आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पाहिलेले आहेत, त्याच्यावर पुढे काय झालं आणि त्याच्यानंतर हे 70-75 कोटी रुपयाची कालची जी प्रेस सुरेश धसांनी गेली आणि आज सगळ्या वर्तमानपत्रात त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। आणि 30 दिवस गेले 30-35 दिवस सुरेश धस, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, श्री सोळंकी, मला वाटतं तेही आजच्या डीपीटीसीत असतील कारण का तेही त्याच जिल्ह्यात मधले आहेत। त्यानंतर नमिताताई स्वतः असेंब्लीमध्ये बोललेले आहेत। अशी म्हणजे जवळपास बजरंगाप्पा सोनवणे तिथले खासदार आहेत तेही डीपीटीसीला इन्व्हायटेड असतील, बरोबर आहे। हा विषयाची सुरुवात कोणी केली तर बजरंगाप्पा सोनवणेंनी केली आणि पहिली मागणी की ज्यांनी खून झाला, या देशाला कळलं कसं की बीड आणि परभणीमध्ये घटना झाल्या, या 2 खून झाले, या हत्या झाला, ह्याची सुरुवात किंवा ह्याला वाचा फोडायची काम कोणी केलं? जबाबदारीने बजरंगाप्पा सोनवणेंनी केलं। आणि आज हे सगळे विषय म्हणजे बजरंगाप्पांनी केलेले आरोप, संदीप क्षीरसागरांनी केलेले आरोप, सुरेश धसांनी केलेले आरोप, त्यानंतर नमिता मुंदडांनी केलेले आरोप, सोलंकीजींनी केलेले आरोप, हे सगळे जे आहेत हे स्थानिक आमदार आणि खासदार आहेत बीडचे। या सगळ्यांनी गेल्या 50 दिवसात केलेले आरोप प्रत्यारोप आहेत। माझी अपेक्षा आहे की ह्याच्यात महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा अशी मी मागणी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आज ही मागणी करते। कारण का आज तिथे योगायोगाने तिथली डीपीडीसी आहे, हा पहिला मुद्दा। त्याच्यानंतर 51 दिवस फरार असलेली व्यक्ती आहे कुठे, अशी गायब कशी होऊ शकते, पोलीस यंत्रणा काय करते? आणि जोपर्यंत बीड आणि परभणी, सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही। अजित पवार बीड मध्ये